महापौर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सोबतच मुंबई उच्च न्यायालय भरती यांचे पेपर होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा यामध्ये आपण काय पाहणार आहोत, महाराष्ट्र विशेष सोबतच मराठी ग्रामर आणि गणित बुद्धिमत्ता. परंतु एवढंच करणं व्यवस्थित आहे का? आपण पेपर निघू शकते का एवढ्याच बेसवर? एक लक्षात ठेवा, कुठलाही पेपर असो त्यामध्ये मराठी ग्रामर सोबतच गणित बुद्धिमत्ता, ठीक आहे, हे दोन विषय अत्यंत महत्त्वाचे आहे. हे विषय तुमचा पेपर डिसिजन करतात की तुम्हाला पोस्ट मिळणार की नाही मिळणार. आणि बाकीचे जे विषय आहे मग इतिहास किंवा इतर विषय जसं राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, हे विषय फक्त आणि फक्त एक बेस आहे जो की तुम्हाला फक्त आणि फक्त 50% मार्क त्यामध्ये मिळणे आवश्यक आहे किंवा 50% मार्क त्यामध्ये घेणे. आणि त्यानंतर हे दोन विषय जो आहे हे पोस्ट डिसिजन करतात. त्यामुळे या विषयाला अत्यंत महत्त्व द्यावं. आणि एक लक्षात ठेवा, आता आपण महाराष्ट्र विशेष यापासून सुरू करणार आहोत. बघा पहिला प्रश्न सुरू करूया, तो म्हणजे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला समजून जा हा लॉटरी आहे, म्हणजेच फ्रीचा मार्ग आहे. का बरं? तर बघा यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे अपुना सोंग. ठीक आहे, अपुना सोंग आवडते. या प्रकारे तुम्हाला हे ट्रिक लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यामध्ये बघा अपुना काय होते? अ म्हणजे अहमदनगर, पु म्हणजे पुणा, ना म्हणजे नाशिक, सो म्हणजे सोलापूर आणि ग म्हणजे गडचिरोली. या प्रकारे. आता या प्रश्नाकडे आपण, प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? सर्वात मोठा जिल्हा. चला घ्या मग, आपल्यामध्ये काय पाहिजे? पहिले आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलाय जेव्हा आहे बघा असा प्रश्न टफ कधी होतो? जेव्हा तुम्हाला नाही दिसेल. बघा ऑप्शन वाईज तुम्हाला अगर गेले तर तुम्हाला पहिल्यांदा पाहिजे. जेव्हा तुम्हाला म्हणजेच अहमदनगर होणार. आता अहमदनगरचं नाव काय झालेलं आहे? अहिल्यानगर. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु जेव्हा नाही दिसेल तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुणा. ठीक आहे, त्यानंतर पु येणार म्हणजे पुणे, त्यानंतर ना येणार नाशिक, अशा प्रकारे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ कुठे आहे? बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे का? बघा अशा प्रकारचा प्रश्न आला तर एक मार्ग हा आपला बुडवतो. ठीक आहे, कारण की अनेक विद्यार्थ्यांना हे लक्षात राहत नाही. त्यामुळे हा प्रश्न एकदम काळजीपूर्वक आणि महत्त्वाचा आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे देहू कुठे आहे? तर पुणेमध्ये आहे. ठीक आहे, देऊ ठिकाण. आता देऊ ठिकाण कुठे येते? हे पुणे जिल्ह्यामध्ये येते. आणि एक लक्षात ठेवा आणखी विशेष मधलं म्हणजे नदी विचारणार तुम्हाला, ते म्हणजे इंद्रायणी नदी. ठीक आहे, या इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेला आहे देऊ. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. बघा तुम्हाला काय म्हटलं मी, अशा प्रकारचा प्रश्न आला ना विद्यार्थी गडबडून जातात, कारण की त्यांना हे माहीत नसते. तर तुम्ही हे माहीत ठेवा, म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुमचा रिझल्ट हा पक्का असणार. बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान कुठे आहे? तर आपल्याला काय विचारलं? जन्मस्थळ विचारलंय का नाही? काय विचारलं? समाधीस्थान. आणि एक लक्षात ठेवा, पेपर सोडत असताना प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित नीटनेटकं वाचणं सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, 100 प्रश्न अटेंड करू नका, 90च करा. परंतु 90 कसे करा? एकदम परफेक्ट आणि शांततेनं समजून घ्या का आपल्याला विचारलं काय. आता इथे विचारलं आहे आपल्याला समाधीस्थान. ठीक आहे, आता ते समाधीस्थान म्हणजे काय होणार? ते म्हणजे आळंदी. ठीक आहे, आळंदी हे ठिकाण कुठे आहे? तर हे ठिकाण पुणेमध्येच आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बघा अशा प्रकारचा प्रश्न हा काही माहिती काय? एकदम फ्रीवाला मार्ग आहे. म्हणजे कसं सर्वात लांब? आता मला एक सांगा, सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी. ठीक आहे, आता तिची लांबी विचारू शकते तुम्हाला प्रश्न. बघा हा नाही येणार, याच्या रिलेटेड प्रश्न कसा येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. 668. ठीक आहे, हे किलोमीटर आहे. काय किलोमीटर? हे महाराष्ट्रात लांबी आहे. परंतु जर याचीच गोदावरीची अगर संपूर्ण भारताची लांबी विचार केली तर 1465 किलोमीटर आहे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, पुढचे प्रश्न काय काय बनू शकते. भारतामध्ये 49% महाराष्ट्रामध्ये, बघा महाराष्ट्राचा सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 49% भाग व्याप्त केलेला कोण? गोदावरीनं. आणि जर आपण भारताचा विचार केला तर तो म्हणजे 10% भारतामध्ये भाग व्याप्त केलेला आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, ते म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? बघा अत्यंत महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे. ठीक आहे, 5 प्रशासकीय विभाग आहे. त्यामध्ये काय काय येणार? विदर्भ येणार, मराठवाडा येणार, खानदेश येणार, कोकण येणार, पश्चिम महाराष्ट्र येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? अनेक विद्यार्थी फक्त आणि फक्त जायकवाडी ऑप्शन दिसल्यानंतर जायकवाडीला क्लिक करणार, जे की औरंगाबाद पैठण ते स्थित आहे. परंतु हे ऑप्शन चूक आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, सर्वात मोठे विचारलं तर ते आहे कोयना धरण. ठीक आहे, कोयना हे कुठे आहे? तर कोयना नदीवरच स्थित आहे, कोयना नदी. आणि याचा जिल्हा जर विचारला आपल्याला, बघा प्रश्न हेच राहतात, फक्त लेवल चेंज होते. ॲडव्हान्स लेवल, मीडियम लेवल. जर ॲडव्हान्स लेवल विचारलं तुम्हाला तर ते लक्षात ठेवतात सातारा. ठीक आहे, सातारा हे ठिकाण महत्त्वाचं आहे. म्हणजे सातारा हे का बरं महत्त्वाचं आहे? सातारा या ठिकाणी स्थित आहे. परंतु सातारा हा काय झाला? जिल्हा. आणि आपल्याला तालुका विचारला तर पाटण हा तालुका देखील लक्षात ठेवा. हे झाले ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स, बेसिक लेवल सर्व क्लिअर करणार आहोत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न एकदम इझी आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न एकदम मार्क मिळवण्यासाठी असतो. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंपल आहे, पुणे. पुणेमध्ये कोणता तालुका आहे? जुन्नर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री मिळाले का? हा प्रश्न का बरं रिलेट आहे? तर बघा आपल्याला नुकताच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे. ठीक आहे, परंतु हा प्रश्न तुम्हाला येणार कारण की हा करंट रिलेट आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला महाराष्ट्राची पार्श्वभूमी माहीत राहणार, जे म्हणजे 1 मे 1960 मध्ये स्थापन झालेला आहे महाराष्ट्र. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा, ते म्हणजे आजपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री मिळाली का? तर नाही. या प्रश्नाचं उत्तर काय? नाही आहे. ठीक आहे, परंतु पहिल्या महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहे. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा
महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? आता बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर अगर विचार केला आपल्याला तर ते होणार म्हणजे मुंबईमधलं कोणतं आहे? जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, हे बंदर सर्वात मोठं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय होणार, तर महाराष्ट्राचे राज्यफळ कोणते आहे? बघा इथं कन्फ्युज होऊ नका, राज्यफळ विचारले आपल्याला तर ते काय होणार? केळी सर्वात जास्त कुठं पिकतो तर ते म्हणजे जळगाव. ठीक आहे, जळगाव हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील राज्य प्रतीक. आता बघा हा प्रश्न नाही आहे, हा पॉईंट आहे. आता आपण कशा पॉईंटवर पाहणार आहोत? महाराष्ट्र राज्याशी संबंधित म्हणजेच राज्याचे प्रतीक काय काय आहे. बघा प्रश्न बघूया आपण, महाराष्ट्राचे राज्यफूल काय आहे? अनेक विद्यार्थ्यांना हे माहीत नसेल. प्रश्न एकदम सोपे आहे बरं, याच्यात काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम चिल्लर प्रकारचा प्रश्न आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे हा प्रश्न चुकून जातो. ठीक आहे, जेव्हा आपल्याला राज्य फूल म्हटलंय तर फुल काय होणार? तर ते बघा ताम्मन हे फुल आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोणते? बघा इथं पक्षी विचारलाय, पक्षी आणि प्राणी याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, पक्षी ठीक आहे बर्ड, तर काय होणार याच्यामध्ये? हरियाल. काय आहे? हरियाल. आणि जेव्हा आपल्याला प्राणी विचारलं, ठीक आहे ॲनिमल्स, प्राणी विचारलं त्यामध्ये येणार ते म्हणजे शेकरू. ठीक आहे, यालाच खार म्हटले जाते. ठीक आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे राज्यगीत अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे, अत्यंत. ठीक आहे, काय होणार? वंदे मातरम, जनगण. ठीक आहे, अनेक विद्यार्थी जनगण किंवा वंदे मातरम मध्ये अटकणार, परंतु आपण महाराष्ट्र विचारणार, हे भारताच्या लेवलची गोष्ट आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा. ठीक आहे, या प्रकारचा आहे. 19 फेब्रुवारी डेट लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 2023 काय केलं आहे? अधिकृत दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा सोबतच, हे कोण म्हटलेलं आहे हा देखील प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे शाहीर साबळे, हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ॲडव्हान्स लेवलमध्ये येऊ शकते. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? बघा असा प्रकारचा प्रश्न का बरं विचारला आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? ते एक लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे मुंबई. पुढचा पॉईंट पाहूया, महाराष्ट्र सामान्य माहिती. आता बघा महाराष्ट्र राज्याची सामान्य माहिती अगर पाहतो म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय काय विचारू शकते? महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात प्रसिद्ध किल्ला कोणता? बघा हा प्रश्न जेव्हा येतो ना, तुम्ही स्वतःला विचार करा की हा प्रश्न नेमकं कशा बेसवर आलेला आहे आणि किती कठीण आहे आणि किती सोपा आहे. काय विचारा तुम्हाला, ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात प्रसिद्ध किल्ला कोणता? आता मला एक सांगा, यामध्ये तुम्हाला कोणता किल्ला सर्वात प्रसिद्ध वाटतो? तो म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या तो म्हणजे रायगड, पुणेमध्ये स्थित आहे. ठीक आहे, रायगड. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, ताडोबा. ठीक आहे, याची स्थापना काय? 1955. ठीक आहे, 1955 मध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनी आहे, जे की आपल्या लक्षात आहे ते म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ॲडव्हान्स प्रश्न कसा येणार तो एक लक्षात ठेवा. ॲडव्हान्स प्रश्न अगर विचारला म्हणजे आपल्याला इथं काय विचारला? जिल्हा सोबत तुम्हाला विचारणार तालुका. ठीक आहे, तालुका विचारणार, तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या की ताडोबा हे अभयारण्य कोणत्या तालुक्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे कोयना जलाशय कोणत्या नदीवर आहे? सिंपल आहे, हे एकदम इझी प्रश्न आहे. याचं उत्तर ते म्हणजे कोयना नदी. ठीक आहे, कोयना नदी. ऑप्शनमध्ये आपल्याला कोयना दिलेलं नाही, परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे कोयना नदी. पुढचा प्रश्न बघूया, जुहू समुद्रकिनारा कोणत्या शहरात स्थित आहे? तुम्ही अनेक पिक्चरमध्ये पाहिलेले असतात, ते म्हणजे मुंबई येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न बघूया, विठ्ठल मंदिर कुठे आहे? बघा अशा प्रकारचे हे प्रश्न माहिती आहे का? हे सोपे नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सोपे का बरं नाही आहे? कारण की माहीत नसते विद्यार्थ्यांना, म्हणून हे कठीण होतो. बघा विठ्ठल मंदिर हे कुठे स्थित आहे? तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. हे आहे स्थित ते म्हणजे पंढरपूर. ठीक आहे, पंढरपूर. परंतु आपल्याला जिल्हा विचारला तर सोलापूर, हे देखील लक्षात ठेवा. पंढरपूर येथील सोलापूर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. पुढचा आता बघा, आपण इथून काय सुरू करणार आहोत? गणित. मी तुम्हाला आधीच काय म्हटलं, गणित आणि मराठी ग्रामर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रिझल्ट आपला याच्यावर डिपेंड असतो. ठीक आहे, आता बघा 25चा वर्ग हा प्रश्न काही आहे का? काही मोठा प्रश्न आहे का? नाही. का बरं? का तुम्हाला 1 ते 30 पर्यंत मिनिमम फाडेपाठ असणे पाहिजे. त्यानंतर वर्ग, घन हे सर्व पाठ असणे पाहिजे. बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे 625. ठीक आहे, वर्ग लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय माहिती आहे का? 17चा वर्ग विचारलेला आपल्याला. 17चा वर्ग. आता 17चा वर्ग काय होणार? 289. म्हणजेच हे प्रश्नाचे उत्तर अगर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त 1 ते 30 पर्यंत फाडे, वर्ग, घन हे पाठ असणं आवश्यक आहे. 144 भागीला 12 म्हणजे याचा भागाकार करायची आवश्यकता का नाही? तुम्हाला एक लक्षात ठेवा, 12चा वर्ग म्हणजे 144 आणि त्या 144ला 12ने डिवाइड केलं म्हणजेच काय होणार? 12. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे. 81/9 याचा अर्थ काय होणार? 9चा वर्ग म्हणजे 81. अशा प्रकारचे सोपे प्रश्न आहे. हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी मी घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही एवढ्याच सेकंडमध्ये म्हणजेच मिनिमम सेकंडमध्ये तुम्ही सोडू शकले पाहिजे. ठीक आहे, 16चा घन. आता बघा 16चा घन विचारलेला आहे, म्हणजेच 16चा घन काय होणार? 4096. हे केव्हा माहीत असणार तुम्हाला? ते 1 ते 30 पर्यंत तुम्हाला घन वर्ग पाठ करावाच लागेल. ठीक आहे, 7 × 14. आता साहजिक आहे, अनेक विद्यार्थी काय करणार? 7 × 14 7 चौक 28, 7 4 2, 7 1 7 2 9 98. परंतु हा प्रश्न अशा प्रकारचा मांडणी केलाच नाही आहे की तुम्ही मॅथमॅटिक करा म्हणून. आणि इथं काय माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं टाइम वेस्ट करण्यासाठी माहिती आहे का तुम्हाला अनेक प्रश्न दिले जाते. का बरं? जितका तुम्ही टाइम वेस्ट करणार म्हणजे तुम्ही समोरच्या प्रश्नाला अटेंड करू शकत नाही. जो तुम्हाला येणार आहे प्रश्न तो तुम्ही अटेंडच नाही करसान तर तुमचा रिझल्ट 100% बुडणार आहे. ठीक आहे, तर हा प्रश्नाचं इंटेन्शन काय आणि हा प्रश्न घेण्याचा आपला पर्पज काय? विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 14 7 काय होणार? 98. हे तुम्हाला कशी माहीत पडणार? ते म्हणजे फाडेपाठ.
म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो 1 ते 30 पर्यंत फाळे वर्ग घन हे पाठ करा. ठीक आहे, असे प्रश्न तुम्हाला असे 1 सेकंडमध्ये फक्त क्लिक केल्यानंतर उत्तर मिळते. इथे काय दिलेलं आपल्याला 56/8 हे लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थी काय करणार 56/8 त्यानंतर मग 8चे फाळे म्हणणार. अरे बाबा तुमच्या लक्षात असलं पाहिजे सेकंद वाईज, म्हणजेच 8 56 होते. ठीक आहे, 8 56 होते तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे याचं उत्तर करेक्ट 7 असणार. ठीक आहे, अशा प्रकारचे उत्तर तुम्ही सेकंदमध्ये काढू शकता. त्यानंतर 11 × 11 याचा अर्थ काय, म्हणजे 11चा वर्ग विचारत आहे, म्हणजे तो किती होणार 121. ठीक आहे, हे आपल्याला फाळे माहीत असले पाहिजे. त्यानंतर 15चा, आता बघा 15चा वर्ग काय होणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही सेकंदमध्ये अटेंड करू शकता. ते म्हणजे ऑप्शन बी 225, कारण की आपल्याला वर्ग माहीत असणार. त्यानंतर 19चा वर्ग बघा 19 अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये 100% पाहायला मिळणार आहे. लक्षात ठेवा 331. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त सेकंदमध्ये क्लिअर करणार आहे. आता बघा, आता आपण काय पाहणार आहोत, बुद्धिमत्ता रिझनिंग. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला, पुढील मालिकेतील पुढील संख्या शोधा. म्हणजेच काय होणार, इथे आपल्याला मालिका दिली असेल 3, 6, 12, 24. कॉमन सेन्स लक्षात ठेवा, ते म्हणजे हर प्रश्न काही अटेंड करू नका. कसा 16च्या मागे लागू नका. 3, 6, 12, 24 मग याच्यातला फरक सेकंदात लक्षात येते फक्त आणि फक्त जर तुम्ही व्यवस्थित हाताळलं तर. बघा 3ची दुप्पट काय होणार 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट काय होणार 24, 24ची दुप्पट काय होणार 48. म्हणजे कॉमन सेन्स गोष्ट आहे. ठीक आहे, हे प्रश्न माहिती आहे का, तुम्ही जेव्हापर्यंत तर्क लावणार नाही तेव्हापर्यंत तुमचा रिझल्ट येऊ शकणार नाही. ठीक आहे, हे वास्तविकता सत्य आहे. पुढील मालिकेतील पुढील संख्या शोधा. बघा याच्यामध्ये मालिका दिलेली आपल्याला 4, 9, 16, 25. आता लक्षात ठेवा आपल्याला काय लक्षात येणार, आता 4, 9, 16, 25 मग आपण त्यातला फरक हे काहीच करायची गरज नाही. लक्षात ठेवा 4, 9, 16 हे आकडे काय देत आहे आपल्याला, हे वर्ग संख्या आहे. जेव्हा तुमचे वर्ग 1 ते, मी वारंवार का बरं म्हणतो तुम्हाला, बघा वारंवार 1 ते 30 हे का बरं वारंवार म्हणतो, फाळेपाठ पाहिजे, घन पाहिजे आणि वर्गमूळ पाहिजे, सर्व गोष्टी पाठ ठेवा. असे प्रश्न सेकंदाचे आहे बरं. आणि अगर हे पाठ नसेल तर तुम्हाला हेच प्रश्न माहिती आहे का इरिटेट होतात, टायमिंग वेस्ट करतात आणि चिडचिड करतात. याचा इफेक्ट पुढच्या प्रश्नावर होतो. ठीक आहे, आता लक्षात ठेवा 2चा वर्ग काय होतो 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, डेफिनेटली 6चा वर्ग काय होणार 36, म्हणजे ऑप्शन बी. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहे. पुढील मालिकेतील पुढील संख्या शोधा. म्हणजेच मालिका दिली आहे 2, 5, 10, 17. आता बघा हे मालिका तुम्ही कसं काय करणार, यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे हे संख्या आपल्या क्षणात लक्षात द्यायला पाहिजे वर्ग संख्या आहे नाही. ठीक आहे, वर्ग संख्या आहे नाही, मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपण, फरक डिफरंट लक्षात पाहिले पाहिजे. ते म्हणजे 2, 5, 10 आणि 17 यामध्ये आपल्या लक्षात येते इथं 3चा फरक आहे, इथं कितीचा आहे 5चा आहे, इथे कितीचा आहे 7चा आहे. म्हणजे समोर किती राहणार 3, 5, 7, 9. ठीक आहे, 9 म्हणजे 17, 9 किती होणार, ते म्हणजे 26. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे 26. अशा प्रकारे तुम्ही सोडत जा. आता याच्यामध्ये मालिका दिलेली आहे आपल्याला काय आहे 7, 14, 28. कॉमन सेन्स आहे, हा प्रश्न अटेंड करायची गरजच नाही. का बरं, हा क्लिक करायची गरज आहे फक्त. म्हणजे 7 दुने 14. आता बघा 14 दुने 28 आणि 28 दुने 56. म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर करायला ऑप्शन बी 56. पुढचं पाहू. बघा यामध्ये 1, 4, 9, 16 अशी मालिका दिली आहे. आता लक्षात ठेवा 1, 4, 9, 16 हे काय, याच्यामध्ये तुम्ही वर्ग कन्फ्यूज होऊ शकता का. बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. अशा प्रकारे वर्ग मालिका आहे. ठीक आहे, बघा भारताच्या लेवलमध्ये आपण सामान्य ज्ञान पाहणार आहोत. जरी आपण महाराष्ट्र लेवलचा पेपर देतो परंतु भारताच्या लेवलचे प्रश्न असतात म्हणजे असतात. ठीक आहे, आता बघा भारताचे राष्ट्रपती, पहिले राष्ट्रपती, आता हे आपल्या सर्वांना माहिती आहे ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, परंतु याच्यापेक्षा ॲडव्हान्सचा प्रश्न असा कसा राहणार तोही पाहू आपण. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. लक्षात ठेवा मसुदा समितीचे अध्यक्ष एकमेव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे भारताचे पहिले गृहमंत्री कोण. आता पहा गृहमंत्री कोण आहे पहिले, तर सरदार वल्लभभाई पटेल. हे देखील महत्त्वाचे आहे. भारताचे पहिले संरक्षण मंत्री. बघा अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा विद्यार्थी दांदरून जातात. का बरं, कारण की इथपर्यंत विद्यार्थ्यांची पोहोचलेच नसतात. अशा प्रकारचे प्रश्न अटेंड नसते केले, पाहिले नसते. संरक्षण मंत्री बघा याच्यामध्ये काय आहे, यामध्ये ऑप्शन नंबर बी म्हणजेच काय बळदेव सिंग हे महत्त्वाचे आहे. हे पहिले संरक्षण मंत्री होते. ठीक आहे, डिफेन्स मिनिस्टर म्हणतात त्यांना. भारताचे पहिले शिक्षण मंत्री एज्युकेशन मिनिस्टर कोण होते, म्हणजेच ऑप्शन बी, ऑप्शन ए. ठीक आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद. एकदम परफेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आता बघा महाराष्ट्र प्रशासन. आता महाराष्ट्र प्रशासनमध्ये प्रश्न येऊ शकते महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे, हे कॉमन सेन्स उत्तर आहे 36. परंतु प्रश्न घुमून विचारला तुम्हाला तर आधी किती जिल्हे होते तर 26. ठीक आहे, वाढले किती 10. कोणते जिल्हे कोणत्या वर्षी वाढले. ठीक आहे, यासाठी आपण एक व्हिडिओ घेतलेला स्पेशल आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो सर्च करा. ठीक आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो. सर्व जिल्हे आणि एकूण जिल्हे किती वाढले, जिल्हे वाढत असताना मुख्यमंत्री कोण होते, कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निघाला आहे, वर्ष तारीख सर्व मेन्शन केलं आहे. जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न तुमचा इझिली सोडवला जाणार. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात किती लोकसभेचे मतदारसंघ आहे. आता लक्षात ठेवा हे प्रश्न माहिती आहे काय एकदम महत्त्वाचे आहे. बघा उच्च न्यायालय यामध्ये जो 2025 मध्ये 10 ऑगस्ट किंवा समथिंग त्या डेटमध्ये एक्झाम झाली ना, त्यामध्ये हा प्रश्न आला होता. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न त्यामध्ये विचारला होता. म्हणून हे लक्षात ठेवा महाराष्ट्रात लोकसभा. आता आपल्याला एक लक्षात ठेवा वाचणं महत्त्वाचं आहे. का बरं वाचणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येते का आपल्याला प्रश्न विचारला काय आणि आपल्याला उत्तर द्यायचं काय. लोकसभा मतदारसंघ किती आहे, एक लक्षात ठेवा 48 कन्फर्म आहे. परंतु ॲडव्हान्स लेवल अगर तुम्हाला प्रश्न विचारला तर आरक्षण एससी आणि एसटी. ठीक आहे, एससी म्हटल्याबरोबर लक्षात ठेवा 5 सीट रिझर्व आहे आणि एसटी म्हटल्याबरोबर लक्षात ठेवा 4 सीट रिझर्व आहे. ठीक आहे, आणि अत्यंत मस्ट आहे गोष्ट. पुढचा प्रश्न बघूया तो म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यसभेतील सदस्य संख्या किती. एकदम इझी आहे. ठीक आहे, 19.
एकूण सदस्यसंख्या रिझर्व्ह आहे. त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते. हे पहा, हे प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे जळगाव कुठे येते? भुसावळ. ठीक आहे, भुसावळ या जिल्ह्यात येते, सर्वात महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा विमानतळ कोणता? सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे मुंबईमधील कोणतं? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेलं विमानतळ सर्वात महत्वाचं आणि मोठा आहे. त्यानंतर बघूया आपण म्हणजे टक्केवारी. यावर आता प्रश्न टक्केवारीवर म्हणजे याच्यावर प्रश्न ठराविक राहतो म्हणजे राहतो. 300च्या 20% किती? एक लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थी असे प्रश्न विचार करतात की आम्ही अटेंड कसे करायचे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सोपं आणि सोप्या कन्सेप्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. 300 त्यानंतर 20 त्यानंतर टक्केचं चिन्ह. ठीक आहे, मग हे 2 0 हे 2 0 3 2 6 त्यानंतर 0. हे इतकं करायची गरज आहे का? हे लहान लेकरं करतात, म्हणजे 10वी 12वीचे विद्यार्थी करतात. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता. ठीक आहे, तुमच्या लक्षात असलं पाहिजे टक्के याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ होतो इक्वल म्हणजे 100 कायला भागेला फक्त. ठीक आहे, अशा प्रकारची मांडणी असते. आता लक्षात ठेवा हा प्रश्न इथंच सॉल्व्ह होतो. एक लक्षात ठेवा टक्के म्हणजे 100 होते. ठीक आहे, हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर लक्षात ठेवा आपल्याला काय करणार आहे, जागेवर 2 0 2 0 कट करायचे आहेत. 3 2 6 म्हणजे 60 अशा प्रकारचं मांडणी करायची आहे. म्हणजे प्रश्न सोडवायची गरजच नाही आपल्याला, तो इझिली आपल्या लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे 500च्या 40% किती. आता लक्षात ठेवा मी तुम्हाला 1 सेकंद आधी सांगितलेलं कशा प्रकारचं करायचं. हे 2 0 हटून 4 5 चौक 20 त्यानंतर 1 0 म्हणजे 200. ठीक आहे, अशा प्रकारचं करायचं आहे. म्हणजे कसं आहे एक्सप्लेन बघा, मी काय म्हणतो तुमचा रिझल्ट आला पाहिजे, तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, यश मिळालं पाहिजे, यासाठी तुम्हाला शॉर्टकट सांगत आहो. नाही तर माहिती आहे काय, मग ते 200 500 2% 2 0 खाली करा आणि कटकुट करा. हे याच्यामध्ये मेथड टाइम जाते आणि काही कामाची गोष्ट नाही. एकदम सिंपल लक्षात ठेवा. 275% जरुरी नाही करायचं, हे करायची गरज नाही. फक्त आणि फक्त असं क्लिक करून निघून जायचं असते. हे प्रश्न फ्रीमधले आहे. का बरं फ्रीमधले असं का बरं म्हणतो बघा. 200 आपल्याला काय विचारलं 75%. ठीक आहे, लक्षात घ्या. मला एक सांगा, हे गणित करायची गरज नाही. का बरं मी वारंवार म्हणतो 200 हा आकडा कॉमन आहे ना, आपण वारंवार व्यवहार वापरतो ना. लक्षात घ्या 200चे 50% म्हणजे किती होणार? 100. ठीक आहे, आणि याचे अर्धे करावर किती होणार? 50 म्हणजे 150. एकूण किती होणार? 150 म्हणजे 75% किती होणार? 150. नाही तर मग ते करत बसाल तर लक्षात घ्या हे 2 0 कट हे 2 0 कट 75 2 150 हे असं प्रकारे होऊ शकते. परंतु मी म्हणतो शॉर्टकट वापरा जेणेकरून तुम्हाला वेळ वाचला पाहिजे इतर प्रश्नाला द्यासाठी. ठीक आहे, आता बघा 910% हा तो प्रश्न मी तर म्हणतो फक्त आणि फक्त डोळे बंद करून 1 0 कट करा झाला 90. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न का बरं अटेंड करायचे. बघा 900 गुणिला 10 भागेला 100 का बरं भागेला 100 हे टक्क्याचं शून्य आहे. म्हणजे याच्यात काय करायचं माहिती काय, हे 2 0 कट करायचे, हा 1 0 कट करायचा, नंतर खाली फक्त वरचा 1 0 कट करायचा. अशा प्रकारची मांडणी असते. ठीक आहे, 1000चे 5% एकदम सिंपल आहे. तुम्हाला मी काय म्हटलं माहिती का, टक्के जेव्हा म्हटलं 2 0चा विचार करायचा. 2 0 कट 2 0 कट उरले किती? 10 गुणिले 5 म्हणजे किती होते? 50. ठीक आहे, ऑप्शन आपला करेक्ट बी. ठीक आहे, अशा प्रकारची इझी. आता बघा सर्वात महत्त्वाचं आपण सुरू करणार मराठी ग्रामर त्याआधी परंतु आपण गणित माहिती का कंटिन्यू घेऊ. का बरं, गणित तितकेच महत्त्वाचे आणि मराठी ग्रामर आपण शेवटी घेऊ, परंतु गणिताचा एक फ्लो चालू देऊ. म्हणजे तुमचे गणित एकूण एक गणित घेऊ जेणेकरून तुमचा गणिताचा एकही प्रश्न तिथे चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, आता बघा 8चा वर्ग काय राहणार? 64. हे मी का बरं घेतो तुम्हाला असं वाटेल हे प्रश्न एकदम नॉर्मल आहे आणि लसाई मसाई किंवा तोटा नफा हे घेणार नाही, हे पण घेणार आपण शेवटी. परंतु हे प्रश्न का बरं मी घडी वारंवार घेऊन आलो. अरे बाबा हे प्रश्न फ्रीचे आहे, फक्त असं क्लिक करून निघून जावं लागते, बाकी काहीच नाही करावं लागत. ठीक आहे, त्यामुळे हे प्रश्न आपण घेतो. बघा अनेक विद्यार्थ्यांना हे माहित नसेल काय तर 8चा वर्ग किती? 64. अशा प्रकारची मांडणी लक्षात ठेवा. ते म्हणजे 9चा वर्ग 81. ठीक आहे, त्यानंतर 10चा वर्ग किती? 100. 12चा वर्ग 144. ठीक आहे, यामुळे काय होणार तुमची मित्रांनो प्रॅक्टिस होऊन राहिली. यामुळे तुमची फक्त आणि फक्त प्रॅक्टिस होऊन राहिली. जरी तुम्ही वर्गमूळ पाठ नसेल केलं पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं ते पाठ होणार आहे. ठीक आहे, तर बघा गणित आणि बुद्धिमत्ता याच्या आधी आपण महत्त्वाचे बुद्धिमत्ता घेतलेले आहे, परंतु हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे कारण की हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये अनेकदा पाहायला मिळणार आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार. फक्त आणि फक्त आपण याच्यामध्ये समजून काय घेऊ. बघा संख्या हे कधी ना कधी बदलत असते, परंतु रीत नसते बदलत. ठीक आहे, त्यामुळे याची रीत समजून घ्या आणि ते देखील एकदम शॉर्टकटमध्ये कमी सेकंदात आपण कसं का प्रश्न उत्तर काढू शकतो. एका संख्येच्या 40% मध्ये 20 मिळवले असता उत्तर काय येणार? 60. ठीक आहे, तर ती संख्या कोणती? आता मला एक सांगा अशा प्रकारचा प्रश्न अटेंड करायची गरज आहे का? नाही, फक्त आणि फक्त क्लिक करायची गरज आहे. का बरं? 40%. आता बघा एक संख्या आहे तिची 40%, त्यामध्ये 20 मिळवले तर 60 होणार. मला एक सांगा हा प्रश्न वाचता क्षणीच तुमच्या लक्षात आले पाहिजे. अरे बाबा 20 मिळवल्यानंतर किती होणार? 60 होणार. ठीक आहे, तर मग 20 कमी करण्याच्यातले किती उरणार? 40. आता मला एक सांगा एका संख्येची 40% म्हणजे 40 होणार, तर 100% किती? अशा प्रकारचं जर तुम्ही केलं बघा कॉमन सेन्स मांडणी आहे. बघा एक संख्या आहे तिची x आहे. ठीक आहे, तिचे 40% बघा 40% म्हणजे किती होणार तिचे? तर 40 आणि 100% किती होणार? तर या प्रकारचा तिरकस गुणाकारमध्ये करू शकता तुम्ही. ठीक आहे, भागेला 40 म्हणजे याचं उत्तर काय होणार? 100. असा प्रकारचा प्रश्न मी का बरं म्हटलं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा नसतो, हा फक्त क्लिक करून निघून जायचा असतो. का बरं असं मी म्हणतो बघा या प्रश्नाचं उत्तर काढत असताना तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कसं बघा हेच उत्तर आहे. का बरं उत्तर आहे? बघा एका संख्येचे 40% म्हणजे 20 मिळवले असता उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती? अरे बाबा 20 मिळवल्यानंतर 60 होते ना, तर 20 मायनस कर ना, किती उरणार? 40 झालं. आता मला एक सांगा 40 उरले. ठीक आहे, आता कोणती संख्या मला माहित नाही, मी x पकडतो, त्या एक संख्येचे 40% म्हणजे 40 होणार. अरे बाबा इतकं तर लहान विद्यार्थ्याने समजते. 100चे 40% म्हणजे 40%. ठीक आहे, एक लक्षात ठेवा 100चे 40% म्हणजे 40 होणार. ठीक आहे, अशा प्रकारचा कॉमन सेन्स सोडू शकता. आणि दुसरी गोष्ट रीतने जर सोडता म्हणजे मग बघा हे तुम्हाला मग अशी मांडणी करावी लागेल x
आता एक्स घेतल्यानंतर तिचे 40% भागेला 100, ठीक आहे. 100 म्हणजे टक्केचं चिन्ह, ठीक आहे. अशा प्रकारची मांडणी तुम्हाला करावं लागेल. नंतर मग तिरकस गुणाकार हे भानगडीत पडूच नका, सोप्या भाषेत लक्षात घ्या अशा प्रकार. नाही तर मग दुसरा प्रकार तुम्ही आणखी असा की एका संख्येचे 40% म्हणजेच 40 होते, ठीक आहे. 40% म्हणजेच किती होते? 40%. तर 100% किती? आता तुम्ही करणार तिरकस गुणाकार, हे 40 येणार खाली, ठीक आहे, भागेला. त्यानंतर हे 40 वर, म्हणजे याची मांडणी कशी होणार? हे पहा, याची मांडणी अशा प्रकारे होणार बघा, 40 गुणिला 100 भागेला 40, ठीक आहे. हे 40 कॅन्सल, उरले फक्त 100, म्हणजे ते उत्तर काय येणार? 100. आणि म्हणजे एवढं मी काय म्हणतो, कॉमन सेन्स जो आहे आपला तो जागी करा, तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही बरं. हे भानगड करायची गरज नाही, फक्त आणि फक्त लक्षात ठेवा प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलं काय. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे एका वस्तूची किंमत 1200 रुपये आहे, त्यावर 10% सूट दिल्यानंतर पुन्हा 10% सूट दिली तर अंतिम किंमत किती? बघा, प्रश्नाचं उत्तर जो आहे ते प्रश्नातच दिलं आपल्याला. का बरं? एका वस्तूची किंमत किती म्हटली आपल्याला? 1200 रुपये, ठीक आहे. त्यावर काय केलं? 10% सूट दिली. मी 10% तुम्हाला काय म्हटलं होतं माहिती काय? 10% म्हणजे फक्त दिलेल्या संख्येमध्ये काय होणार? 120 सूट दिलेली आहे, ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर पुन्हा 10%. आता बघा 120, आता मला एक सांगा, माझं म्हणणं असं सोपं आहे का 1200 रुपये तुम्ही जर घेतले, याच्यामधले 120 मायनस करा, किती उरणार? आता हे मायनस वगैरे करायची गरज नाही आहे. का बरं? तर बघा 1200 मधले जे 1000 प्लस 200 म्हणजे 1200 होते ना, त्या 200 मधले अगर 120 मायनस केलं तर 80 उरते, म्हणजे 1080 रुपये उरते, हे आपल्याला माहित आहे. आता याच्यावर पुन्हा 10% म्हणजे 0 कट करा, 108 रुपये, ठीक आहे. 108 रुपये आता किंमत कट करा. आता बघा 1080 रुपयातले जर तुम्ही 108 कट करसाल ना, तर तेव्हा तुमच्या लक्षात येणार ते म्हणजे 108 कम करायच्या जागी पहिले 80 कम करा, उरले किती? 20, आणि वरचे किती? 28, म्हणजे 1000 28 कम करा. त्यानंतर तुमच्या लक्षात येणार ते म्हणजे 972, ठीक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण तोंडी करू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही तर त्यांच्यासाठी आता मी लिहून व्यवस्थित मॅथडनं सांगतो. बघा, याच्यामध्ये काय दिलं आपल्याला? 1200 रुपये, ठीक आहे. 1200 रुपये दिले आहे, परंतु काय म्हटलं? 10% सूट आहे. आता 10% सूट म्हणजे 2 0 खाली, टक्क्याचं चिन्ह, ठीक आहे. आता हा एक 0 कट, हा एक 0 कट, पुन्हा एक 0 कट, पुन्हा एक 0 कट, उरले किती? फक्त आणि फक्त 120. आता हे 120 काय आहे? 1200 रुपयामधून आपण सूट दिलेली आहे, ठीक आहे. 120 रुपये काय दिली आहे? सूट दिली आहे. तर उर्वरित रक्कम किती उरणार? तर बघा, 0 मधून 0 गेला तर 0 राहिला. आता 0 मधून 2 जाणार नाही, तर त्यासाठी आपल्याला हातचं घ्यायला लागेल, म्हणजे किती उरले? 10. 10 मध्ये 2 गेले तर उरले 8. त्यानंतर इथं किती उरले? 1, म्हणजे 11. 11 मधून 1 गेला तर किती उरणार? 10. आता उरली किती रक्कम? 1080. आता पुन्हा काय म्हटलं? 1080 मधून 10% पुन्हा आपण सूट दिलेली आहे, ठीक आहे. आता अशा वेळेस काय करायचं? 10 10 10 10 अशा प्रकारचं फक्त आणि फक्त 108 उरलेला आहे. आता मला एक सांगा, 1080 मधून तुम्ही 108 मायनस करसान तर उरणार किती? बघा, 0 मधून 8 जाणार नाही, त्यासाठी आपला हात एक घ्यायला लागेल, ठीक आहे. बाजूने 7 राहणार. आता बघा इथं 2 उरला आहे. आता 7 मधून 0 गेला तर 7 उरले. त्यानंतर आता बघा इथं पुन्हा माहिती आहे का 0 आहे, 0 मधून 1 जाणार नाही, त्यासाठी आपल्याला 1 घ्यायला लागेल. झाले 10, 10 मध्ये 1 गेला तर काय उरणार? 972, ठीक आहे. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सेकंडच्या आधी आणि 1 सेकंद 2 सेकंडच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे अनेक विद्यार्थी काय करतात माहिती का? प्रॅक्टिकली सोडवायचा प्रयत्न करतात, परंतु तर्क हा एवढा मोठा कॉन्सेप्ट आहे. तर्काच्या आधारे तुम्ही प्रश्न उत्तर काढाल असा ना, तर तुमचा पेपर 100 पैकी 100 मार्क येऊ शकते. तुम्हाला एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला कितीतरी वेळाच्या आधीच फक्त तुम्हाला क्लिक करून दिलं जस्ट का 972 उत्तर आहे. का बरं? कारण की मला माहिती आहे हा आपण तर्काद्वारे सोडू शकतो, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तर्क डेव्हलप करा. बघा पुढचा प्रश्न, एका गाडीचा वेग 60 किलोमीटर तास आहे, ती गाडी 150 किलोमीटर अंतर किती वेळात पार करणार? बघा, तिचा वेळ किती आहे? 160. आता मी काय म्हणतो, पुन्हा एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हा प्रश्न सोडवायचा आहे नाही, फक्त आणि फक्त क्लिक करायचा आहे. मला एक सांगा, गाडीचा वेग काय आहे? 60 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय होतो बघा? किलोमीटर तास आहे, म्हणजेच काय? एका तासात. बघा, तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर करतो. जेव्हा ही तास म्हणजे अवर, ठीक आहे, आणि किलोमीटर असं दिलं असेल, म्हणजे एका तासामध्ये एवढं किलोमीटर चालते, याचा अर्थ असा होतो. आता मला एक सांगा, 60चा तिचा हे दिलेला आहे स्पीड 60. आता 60 किलोमीटर, ठीक आहे, 60 किलोमीटर ते एका तासामध्ये चालते, ठीक आहे, 1 आवर्स, ठीक आहे, 1 आवर्स. आता विचारलं काय तर 150. आता मला एक सांगा, 150, ठीक आहे, 6 साइन दोन्ही 12, म्हणजे 120, ठीक आहे. 2 तासामध्ये किती जाणार? ते 120 किलोमीटर. उरले 30 किलोमीटर, ठीक आहे. आता 30 किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये 60 जाते, तर अर्ध्या तासामध्ये ते 30 किलोमीटर जाणार. म्हणजे मला एक सांगा, 2.5 तास क्लिअर आहे ना, कारण 2 तासामध्ये 120 आणि अर्ध्या तासामध्ये 30, म्हणजे अशा प्रकारची तुम्ही मांडणी इझिली तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टीसाठी वेळही लागत नाही बरं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सूत्राच्या द्वारे सोडसाल तर लक्षात ठेवा, तुम्हाला काय घ्यायला लागेल? अंतर. सर्वात काय घ्यायला लागेल? अंतर. बघा, सूत्र काय? रेल्वेचं अंतर आणि वेळ गुणिला वेग, ठीक आहे. त्याप्रमाणे अगर सूत्रामध्ये टाकसान तर बघा तुम्हाला काय काय स्टेप करावं लागेल, जे की मी तुम्हाला 2 सेकंदमध्ये उत्तर काढून दाखवलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अंतर किती दिलं आहे आपल्याला? 150. त्यानंतर पुन्हा बरोबरचं चिन्ह घ्यावं लागेल, ठीक आहे, 150. त्यानंतर वेग, स्पीड किती दिली आहे तिची? 60 किलोमीटर. त्यानंतर वेट दिला आहे का नाही? एक्स, हाच तर कळायचं आपल्याला. मग हे 60 आपण इथं भागीला देऊ, त्यानंतर 0 0 कट करू, त्यानंतर 6 साइन दोन्ही 12 करू, उरणार 30, मग 0 घेऊ, हाचा पॉईंट देऊ, त्यानंतर 6 पंच 30, ठीक आहे. पुन्हा काय आलं? 2.5 तासच. म्हणजे माझा म्हणा तरीका असा आहे का, तुम्ही माहिती आहे काय, फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास वाढवा. बघा, कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बरं. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल ना, कुठलाच पेपर तुम्ही क्रॅक करू शकत नाही, तुम्हाला किती येऊ मग. परंतु जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणार, तुम्हाला 50% जरी येत असेल तरी तुम्ही 100% प्रश्न काढू शकता. बघा,
आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय होणार ते म्हणजे 2.5 तास. पुढचा प्रश्न बघूया. 2, 6, 7, 21, 22 आणि 66 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ते म्हणजे काय होणार? फक्त आणि फक्त 67 क्रमांकामध्ये आपल्या लक्षात येऊन जाते. बघा पुढचा प्रश्न काय आहे? काळकाम वेग. ठीक आहे, यामध्ये आपल्याला दिला आहे एक कामगार 12 दिवस काम करतो आणि 12 दिवसात तो पूर्ण काम करतो. म्हणजे प्रश्न कसा आहे? एका कामगाराने 12 दिवसात पूर्ण काम केले तर 4 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? अशा प्रकारचा प्रश्न मांडणी आहे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, सिंपल आहे, काहीच गरज नाही, काही मेथड न करायची गरज नाही. बघा एक कामगार 12 दिवस, ठीक आहे, 4 कामगार किती दिवस? सिंपलता आहे एकदम. एक लक्षात ठेवा, हा प्रश्न कसा मांडणी करायची आहे आणि कशा प्रकारे सोडायचा आहे. हा एक कामगार काय करणार आहे? 12 दिवस करणार आहे. आता चार कामगार आता किती पट वाढवले? 4 पट वाढवले. ठीक आहे, तर काम मग किती होणार? 4 पटने कमी म्हणजे घटवा लागेल. ठीक आहे, आता 4 ने भाग द्या 12ला, 4 त्रिक 12 म्हणजे 3 दिवस. ठीक आहे, 3 दिवसात करणार हे उत्तर येणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही मेथड किंवा ही शॉर्टकट ट्रिक लक्षात आली नसेल तर तुम्हाला मग तुमच्याच पद्धतीने जे पुस्तकात जे अदर व्हिडिओ तुम्हाला शिकवली आहे आणि तेच व्हिडिओ तुम्ही पाठ करून ठेवलेले आहे, त्यामुळे तुम्हाला टाइम जातो, तेच तुम्हाला पुन्हा सांगतो मी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, यामध्ये बघा काय दिलेलं आहे? 12 मजूर, एक मजूर दिलेला आहे फक्त आणि फक्त. लक्षात ठेवा, एक मजूर काय दिलेला आहे? बघा मजूरच्या खाली मजूर घ्या, मजूर आणि दिवस. ठीक आहे, मजूर काय? एक मजूर किती दिवसात करतो? 12 दिवसात. त्याचप्रमाणे 4 मजूर दिलेले आहे. ठीक आहे, दिवस विचारले फक्त, झालं. म्हणतात रेश 4 त्रिक 12 उत्तर आलं 3. ठीक आहे, अशा प्रकारचं जे तुम्हाला मेथड पडते त्या पद्धतीने करून घ्या. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. का बरं? कारण की हा युनिक प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारू शकते आयोग, विचारू शकते काय? विचारणारच आहे. बघा एका वर्गात मुलगी आणि मुलगी यांचे प्रमाण, बघा तुम्हाला प्रमाण दिलं आहे, काय प्रमाणात आहे? 3:2. ठीक आहे, वर्गात एकूण संख्या दिली आहे किती? 40 विद्यार्थी असेल तर मुलींची संख्या किती? एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचा प्रश्न विचारताना किंवा वाचताना अनेक विद्यार्थी चुकी करून घेतात. ते म्हणजे मुलींचं प्रमाण आणि मुलांचं प्रमाण मिक्स करून देतात. विचारलं काय तुम्हाला? हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं आहे विचारलं काय? मुलींचं विचारलं आणि मुली आपल्याला 2 नंबर दिले आहे, म्हणजे सेकंड नंबरचं उत्तर राहणार तिथं काय आहे? 2. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न जरुरी आहे का करायचा? मी तर म्हणतो करायची गरज नाही, फक्त क्लिक करा. का बरं? आपल्याला एकूण संख्या दिली आहे 40 आणि प्रमाण दिले आहे. आता प्रमाणची करणं बेरीज मग 3 2 5 5 5 8 40. ठीक आहे, 8 हे प्रमाण निश्चित होणार. ठीक आहे, आणि 8 दुणे 16 8 दुणे 16 उत्तर राहणार. ठीक आहे, एकदम इझी आहे. आणि मुलांचं विचारलं असतं ते म्हणजे 8 त्रिक 24. ठीक आहे, मुलांचं विचारलं असतं तर 24. या प्रकारे पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्याला काय दिलं आहे? मालिका 5 11 23 47. आता बघा याच्यामध्ये अगर तुम्ही इन द सेन्स मध्ये विचार करसान, बघा 5 दुने 10 प्लस दिला 1 11. ठीक आहे, 11 दुने 22 प्लस 1 दिला 23. ठीक आहे, 23 दुने किती होते? 46 प्लस 1 दिला 47. ठीक आहे, 47 दुने किती होणार? बघा 7 14 14 आणि 1 प्लस करायचं आपल्याला 15. ठीक आहे, आता मला एक सांगा, याच्यामध्ये फक्त आणि 15 मध्ये फक्त एकच 95. जरुरी थोडं पुढची कॅल्क्युलेशन करायची. बघा काही विद्यार्थी मध्ये का स्मार्ट वर्क करतात काय आणि काही विद्यार्थी हार्डवर्क. आता हार्डवर्क काय आहे? बघा 47 गुणिला 2 7 दुने 14 हाताला 1 7 4 दुने 8 8 आणि 1 9. ठीक आहे, 94. नंतर मग 1 प्लस किती होते? 95. मग येणार इथं 95 क्लिक करायचं, गरज थोडी नाही. अरे बाबा सिंपल आहे ना, एका मिनिटात तुम्ही उत्तर काढू शकता. ते म्हणजे कसं? बघा तुम्हाला एक लक्षात आलं, सगळ्या याच्याचे दुप्पट करून 1 प्लस करायचं आहे. ठीक आहे, सगळ्या संख्यांची दुप्पट करून 1 प्लस करायचं आहे. मग त्यावेळेस काय करायची आहे? 47 ची दुप्पट काय होणार? 7 दुनी 14. ठीक आहे, 4 हातचे येणार, परंतु एक तर आपल्याला एक जॉईन करायचं ना, म्हणजे 5. ठीक आहे, या प्रकारे शेवटी 5 येणार. पुढचा प्रश्न बघूया. आता एका संख्येचा वर्ग 144 आहे, ती संख्या कोणती? मी तुम्हाला काय म्हटलं? वर्ग घन पाठ का बरं करायचं? हे अशा प्रकारचे प्रश्न माहिती आहे काय? एकदम चिल्लर प्रश्न आहे, परंतु घुमून विचारला तुम्हाला. अशा प्रकारचे घुमून विचारले तर तुम्ही कन्फ्युज होता ना. बघा 144 वर्ग काय मला सांगा? 12चा वर्ग. ठीक आहे, सिंपल आहे 12चा वर्ग. पुढचा प्रश्न, एका घड्याळीत 3 वाजून 30 मिनिटं म्हणजे 3:30 वाजले आहे. ठीक आहे, तास काढा आणि मिनिट काढा यांच्यातील किती अंशाचा कोन होतो? बघा अशा प्रकारचा प्रश्न आला तर मी तुम्हाला एक क्लू सांगतो, तो म्हणजे बघा 30 गुणिला h मायनस 11/22 गुणिला यम. आता बघा हे एच काय यम काय हे लक्षात घ्या. एच म्हणजे आवर्स, आपण इंग्लिशमध्ये तासाला काय म्हणतो? आवर्स. ठीक आहे, मिनिटला आपण बघा मिनिटला काय म्हणतो? मिनिट. ठीक आहे, या प्रकारे हे एच आणि यम हे तुमच्या, मी का बरं एक्सप्लेन करून सांगा तुम्हाला एच आणि यम का बरं काय म्हणते इंग्लिशमध्ये मराठीमध्ये, हेच महत्त्वाचं आहे. बघा हे का बरं महत्त्वाचं पुन्हा सांगतो मी. बघा 30 हे तर तुम्ही लक्षात घेऊन घ्याल, मल्टिप्लाय एच म्हणजे काय होते? तास. ठीक आहे, हा तास महत्त्वाचा आहे. त्यानंतर मायनस चिन्ह दिलाय मी. ठीक आहे, त्यानंतर 11/2 त्यानंतर पुन्हा गुणिला काय राहणार? म्हणजे मिनिट. ठीक आहे, आता बघा हे सूत्र कसं अप्लाय करायचं? अशा प्रकारचा प्रश्न आला तर अशा प्रकारचं सूत्र तुम्ही अप्लाय करायचं. ते म्हणजे आता बघा तास दिला असेल तर त्याला एच म्हणजे तास. आता बघा अशा प्रकारचा प्रश्न अटेंड कसा करायचा? आता मला आपल्याला काय दिलेला आहे? 3 तास आणि 30 मिनिटं. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हटलं? 30 गुणिला तास करायचं. तास किती आहे? 3. ठीक आहे, त्यानंतर काय? मायनस चिन्ह, सर्वात महत्त्वाचं मायनस चिन्ह. नंतर काय म्हटलंय? तर 11/2 आणि नंतर गुणिला काय दिला? मिनिट किती आहे? 30. झालं, सिंपल एवढंच करायचं आहे, बाकी काहीच नाही. बघा 2 ने भाग द्या, इथे काय होणार? 15 11 गुणिला 15 म्हणजे 165. ठीक आहे, 165 आणि इथे किती होणार? 3 त्रिक 9 म्हणजेच 90. ठीक आहे, आता 90 मधून 165 तुम्ही जेव्हा मायनस करसाल तेव्हा तुमची उरणार 75 अंश हे आपलं उत्तर येणार. ठीक आहे, आता काय उत्तर काय येतं? 75 अंश. परंतु इथे मी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करतो. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न दिला उत्तर काय तुमचं 75 अंश राहणार आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोट डाऊन करा, जर तुम्हाला 75 अंश उत्तर दिलं नसेल तर लक्षात ठेवा 360 मधून हे मायनस करायचं, जे उत्तर येणार ते महत्त्वाचं राहणार. ठीक आहे, अगर अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला दिलं नसेल, 75 नाही दिलं आपल्याला, तर मग काय करायचं माहिती आहे काय? 360 मधून मायनस करायचं. ठीक आहे, 75. आता 360 मधून तुम्ही जेव्हा मायनस करणार 75 उरणार काय? मग जे उरणार ते उत्तर राहणार तुमचं. ठीक आहे, अशा प्रकारचं मांडणी असते बरं. हे तुम्हाला घुमून फिरून कठीण करायचे प्रश्नाची उत्तरे आहे. म्हणजे तुम्हाला इन केस
अगर घुमून फिरून प्रश्न विचारले तर तुम्हाला मी तेही आजच सांगून देऊन राहिलो का अशा प्रकारचा अगर उत्तर प्रश्न आला तर असं नाही समजा का आपलं चुकलं 75 तर आहेच नाही आपण चुकलो नाही. 360 मधून जेव्हा तुम्ही 75 मायनस करता ना तेव्हा तुमच्या लक्षात राहणार. म्हणजेच 0 मधून 5 जात नाही. म्हणजे आजचा 1 घेतला त्यानंतर 10 झाले 5 राहिले त्यानंतर काय इथं 5 जाणार नाही इथं पुन्हा 1 म्हणजे 15 त्यानंतर किती 8 नंतर आपल्या किती राहणार 2 म्हणजे 285 हे देखील उत्तर राहू शकते. अशा प्रकारचा सेन्स डेव्हलप करा. हे माहिती का हे पाठांतर केल्याने येत नाही बरं हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस केल्याने येते सेन्स. ठीक आहे आता बघूया आपण पुढचा प्रश्न रांगेवर. बघा या प्रकारचा प्रश्न फिक्स आहे ठरलेला आहे बरं हे प्रश्न ठरलेले आहे हे लक्षात घ्या. आजच तुम्हाला या प्रकारचा प्रश्न सांगून देतो मी काय येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा हा प्रश्न राहणार आहे. फक्त आणि फक्त संख्येची अदलाबदल होणार परंतु प्रश्न हाच राहणार आहे. बघा यामध्ये काय विचारलं आपल्याला एका रांगेत रमेश डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे आपल्याला अंक दिले आहे या प्रकारे. आता काहीच नाही मी म्हणतो हा प्रश्न सोडवायची गरज नाही फक्त आणि फक्त जस्ट क्लिक करा आणि उत्तर घेऊन जा. म्हणजे कसं बघा आपल्याला फक्त आणि फक्त दिशा माहित पाहिजे ते म्हणजे हा रेष दिलेली आपण त्यानंतर उजवी कोणती डावी कोणती हे माहित पाहिजे. ही साईड झाली डावी ही झाली उजवी. ठीक आहे आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं नेक्स्ट डावीकडून जेव्हा आपण डावीकडून विचार करू तो किती आहे 12वा आणि तेच आपण उजवीकडून विचार केला तर किती आहे 18वा. झालं ना क्लिअर इथंच उत्तर निघालं आपलं 1 सेकंडमध्ये उत्तर आहे निघालं 29. का बरं निघालं 29 अरे बाबा एक लक्षात ठेवा उजवीकडून तो मोजला तर 18वा भरतो ना आणि झालं 18वा आणि त्यानंतर डावीकडून अगर विचार केला आपण तर तो 12वा. मला एक सांगा हा 12वा तो भरवला डावीकडून आता आपण हा 12वा सोडून द्या उजवीकडूनच पकडा फक्त आणि फक्त. बघा तुम्हाला एकदम क्लिअर करतो ते म्हणजे उजवीकडून आणि डावीकडून इकडून आला तो 18वा. ठीक आहे म्हणजे इकडून तो 18व्या स्थानी आहे सोबतच लक्षात ठेवा इकडून तो 12व्या स्थानी आहे. ठीक आहे म्हणजे इकडून 18व्या स्थानी आहे तर 12वा स्थान आणि 18वा स्थान एकच आहे. ठीक आहे कारण की हाही तोच आहे आणि हाही तोच आहे. इकडून मोजला तर तोच भरवला इकडून मोजला तर तोच भरवला म्हणजे मग या 12 मधून 1 मायनस करा उरले किती 11वा. इकडून मोजला तर 18वा आणि इकडून मोजला तर 11वा अशा प्रकारचं आणि 11 आणि 18 किती होईल 29. ठीक आहे या प्रकारचं तुमचं उत्तर म्हणजे 29 अशा प्रकारे तुम्ही सोडत जा. त्यानंतर बघा एबीसीडी या पॅटर्नवर तुम्हाला प्रश्न ठरलेला असतो. बघा प्रश्न काय माहिती काय कॅट म्हणजे CAT कॅट. ठीक आहे या शब्दासाठी तुम्हाला काय दिलाय DBU असेल तर माहिती का डॉगसाठी काय. आता मला एक सांगा हा प्रश्न जलबाधित करायची किंवा घाई गडबडीत करायची गरज नाही हे प्रश्न समजून घ्यायला लागते. म्हणजेच काय माहिती काय CAT अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे त्यासाठी काय घेतलंय माहिती का DB आणि U. ठीक आहे एक लक्षात ठेवा याच्यामध्ये सेन्स काय किंवा याच्या प्रकारचा आपण तर्क का बरं डेव्हलप करू शकतो कॅट आणि DB U अशा प्रकारे का बरं दिला आपल्याला तर लक्षात ठेवा एच्या जस्ट खाली काय येतो एच्या पुढे काय येतो B च्या पुढे काय येतो C च्या पुढे काय येतो D अशा प्रकारे त्यानंतर T च्या नंतर काय येतो U अशा प्रकारची मांडणी आहे. सोबत लक्षात ठेवा आपल्याला डॉग दिलाय. ठीक आहे आता बघा डॉगचा विचार केला तर आपल्याला लक्षात येणार D च्या नंतर काय येतो E. ठीक आहे E येतो त्यानंतर E आणि मग नंतर G च्या पुढे काय येतो H येतो. ठीक आहे H आणि O च्या पुढे काय येतो तर P येतो. ठीक आहे या प्रकारचं उत्तर राहणार ते म्हणजे पहिल्याच नंबरचं ऑप्शन आपलं काय माहिती काय EP आणि H काय झालेलं आहे ऑप्शन मध्ये गडबड झालेली आहे. म्हणजे उत्तर आपलं काय राहणार EPH आणि हे चारही ऑप्शन याच मध्ये टाईप झालेलं आहे. तर हे थोडी सिलेमिस्टिक आहे परंतु एक लक्षात ठेवा अशा प्रकारचा आपण जर्नी किंवा अशा प्रकारचा आपण स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. ठीक आहे हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न काय एका वस्तूची किंमत 500 रुपये 20% नफा मिळवण्यासाठी ती कितीला विकावी लागेल. सिंपल गोष्ट आहे बघा 100% म्हणजे किती होणार बघा किती आहे 500 तर 120 बघा 120 किती होणार तर कॉमन सेन्स आहे आपण तिरकस गुणाकार करू शकतो यामध्ये सिंपल बघा तुम्हाला व्यवस्थित लिहितो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहणार 100% म्हणजे 500 होते. ठीक आहे तर आपल्या लक्षात घ्या आपल्याला किती पाहिजे 120%. ठीक आहे म्हणजे क्वेश्चन आता तिरकस गुणाकार करा जेव्हा तुम्ही 100 हे भागेले जाणार म्हणजेच 500च्या भागेला 100 20 कट त्यानंतर 12 पंचे 60. ठीक आहे 12 पंचे 60 आणि 1 0 म्हणजे 600 आपलं उत्तर काय येणार ते म्हणजे करेक्ट आन्सर 600. ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही एकदम सिंपल लॉजिक मध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका संख्येच्या 25% बरोबर 50 असेल तर ती संख्या कोणती. मला एक सांगा 25% म्हणजे 50. ठीक आहे आणि 50% म्हणजे किती 100 आणि 100% म्हणजे किती 200 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं योग्य होणार किती ते म्हणजे 200. ठीक आहे सिंपल प्रश्न आहे एकदम लॉजिकल प्रश्न आहे काही सोडवायची गरज नाही एकदम सिंपल आहे. ठीक आहे एका व्यक्तीचा पगार 8,000 रुपये आहे तर त्यात 20% वाढ झाली तर नवीन पगार किती. बघा मी काय म्हणतो तुम्हाला 20% वाढ टक्के म्हणजे 100. ठीक आहे 2 कट 80 राहिले. ठीक आहे 8 2 16 8 2 16 2 0 वाढले. ठीक आहे म्हणजे 1600. आता मला एक सांग 8,000 मध्ये 1600 रुपये टाकले तर किती होणार 9,600 म्हणजे ऑप्शन काय येणार C. ठीक आहे हे विद्यार्थी मित्रांनो मी का बरं तुम्हाला स्पीडमध्ये आणि इन द सेन्स तुम्हाला तर्काने का बरं शिकवता. पोलीस भरती पेपर हा एकदम अत्यंत तोंडावर चाललेली एक्झाम आहे. यामध्ये तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करसान मेथडमध्ये सोडसान हे पॉसिबल आहे. तुम्हाला या स्पीडने आणि तर्काने करावं लागेल तेव्हा जाऊन तुमचा पेपर हा निघणार आहे. ठीक आहे या प्रकारची प्रॅक्टिस करा. सोबतच आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे. सोबतच मराठी ग्रामरसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ आणि स्पेशल मराठीसाठीच घेऊ म्हणजे कसं तुमचे मराठी ग्रामर हे देखील कव्हर होणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच लक्षात ठेवा एक महत्त्वाची नोटीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जवळपास 82% म्हणजे 82% व्ह्यूज जे आहे व्ह्यूअर्स जे आहे हे फक्त आणि फक्त विदाऊट सबस्क्रायबर आहे. तर माझं असं म्हणणं आहे आपण चॅनल कशासाठी उघडलेला आहे विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये माहिती चांगली मिळावी आणि त्यांचा फायदा व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा माहिती आहे काय कुठल्याही प्रकारचे विद्यार्थी तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळणार आहे. ठीक आहे सोबतच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल दिलं आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट नोटिफिकेशन आणि वेळोवेळीची माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम लिंक जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.